सर्व बंधू भगिनी शोकाकुल, असं कधी वाटलं नव्हतं की हा दिवस पाहायला भेटेल आणि यावं लागेल. ह्याच सभागृहामध्ये एक 6 महिन्याच्या पिरियडमध्ये मी दादांना भेटलो होतो. माझ्या इथं रेल्वे उड्डाणपुलाचं काम मिलिटरी डेअरी फार्मच्या परमिशनसाठी थांबलं होतं. प्रोव्हिजनल एनओसी त्यांची राहिली होती. दादा मला म्हणले की गाडीत बस संदीप, आणि त्यांनी त्यांच्या पीएला सांगितलं की हे पत्र संदीपचं घे आणि उद्या वैष्णवांना साहेबांना फोन करायचा आहे, ते काम करून द्यायचं आहे. आणि प्रोव्हिजनल एनओसी लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी मला घेऊन दिली. दादाबद्दल इथं सर्व लोकांनी सांगितलं, ऐकलंय, आणि दादांच्या कामाची पद्धत म्हणजे जे पोटात तेच ओटात, ते डोक्यात ठेवून कधी काय बोलत नव्हते किंवा करत नव्हते. माझा योग एक महिना सव्वा महिन्याचा त्यांच्याबरोबर आलेला की मी प्रवेश केला, आणि त्याच्यानंतर संबंध 3-4 वेळा आले. त्याच्या अगोदर 3-4 वेळा आले होते. पण ती व्यक्ती मला पहिल्यापासून आवडायची, पण काही विषय असे होते की त्यामुळं मी तिथं जाऊ शकत नव्हतो किंवा त्या लोकांना त्या व्यक्तीला बोलवायचं होतं पण येत नव्हतं. पण नंतर योग आला, पण एक सव्वा महिन्याचा 1.5 महिन्याचा सहवास लाभला, पण तो चांगला. मी आज सर्व कार्यकर्त्यांना इथं राष्ट्रवादीची एक विनंती करतो की आता हे 37 जण आम्ही निवडून आलेलो आहोत, विरोधी पक्षात आहोत. ही महापालिका एक विश्वस्त म्हणून आपल्याला तिथं सांभाळायची. दादांनी आमची मीटिंग जेव्हा घेतली होती तेव्हा दादांनी तेच सांगितलं होतं की चुकीच्या कामाला प्रत्येकाने विरोध करा, विरोधासाठी विरोध करू नका. आणि दादा बोलताना पण बोलले की माझं या शहरावरती वैयक्तिक प्रेम आहे, पहिलं प्रेम आहे. मी इथं या शहरात ज्या वेळेला आलो 91ला, माझी जन्मभूमी जरी बारामती असली तरी कर्मभूमी ही पिंपरी चिंचवड शहर आहे, आणि ते मला सुधारायचं आहे. मला इथं भरपूर कामं करायची आहेत. म्हणजे इथं पाण्याचे विषय असतील, इथं ट्रॅफिकचे विषय असतील. त्यावेळेला त्यांनी म्हणले होते की बजेटमध्ये फक्त 2% तरतूद करायची आहे, मेट्रो फ्री करता येईल आणि बस फ्री करता येईल. त्यासाठी आम्ही विरोधी पक्षामध्ये असलो जरी सत्ताधाऱ्यांना सांगून बाकीच्या गोष्टी करून दादांचं हे विषय जो त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलता तो करता येण्यासारखा आहे. म्हणजे दादा आपण मनावर जर घेतलं तर होईल बरं का, आणि होऊ शकतंय. आणि खरी जर दादांना श्रद्धांजली द्यायची असेल आता 37 आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खरोखर एक दिलाने जर सर्वांनी काम केलं तर राष्ट्रवादीची सत्ता इथं 100% येऊ शकते. दादांचं स्वप्न जे आहे ते साकार होऊ शकतं. हीच मी सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि इथं जमलेले सगळे म्हणजे इतर पक्षातले जरी कार्यकर्ते असतील, नेते असतील, तेही दादांबरोबरच काम केलेले त्यांनी. म्हणजे ते काही वेगळे नाही आहेत, तेही दादांना मानणारच आहेत. आणि राजकारणामध्ये हेवे दावे बाकीच्या गोष्टी होतात, ते राजकारणाचा भाग आहे. पण माणूस गेले की वैर जातं, संपतं. अशा हिशोबाने आपण सर्वांनी काम करू आणि दादांना आज खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली सर्व मिळून वाहतोय. आणि दादांचं पिंपरी चिंचवड शहरात एक चांगलं भव्य स्मारक आपण सर्व मिळून उभं करू, हीच मी माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि दादा खरंच ग्रेट होता, तुम्ही ग्रेट आहात. यानंतर बाबा कांबळे.